भगतसिंगनं बालवयातच इंग्रजी राज्य इथं कसं आलं आणि कसं रुजलं याची माहिती काढून घेतली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1885 मध्ये स्थापन झालेल्या व सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या करून इंग्रजांकडून काही सुविधा पदरात पडून घेण्याचं मवाळ धोरण आणि पुढं लाल बाल पाल या त्रिमूर्तींनी त्यांचं जहाल चळवळीचं केलेलं रूपांतर त्याला आवडलं. त्याच वर्षी रशियात क्रांती झाली. कामगारांची समाजवादी सत्ता लेनिननं स्थापन केली आणि त्याच वेळेला भारतात गांधीजींचं राजकारणात पदार्पण झालं. त्यांनी जगाला अहिंसा आणि सत्याग्रह ही नवी शस्त्र गरिबांच्या हाती दिली. या दोन नेत्यांना जगात समता आणि समतेचं राज्य यावं याची सुरुवातच केली. बाल भगतसिंगनं जेव्हा प्राथमिक शिक्षण संपलं होतं त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याने निशस्त्र सेनापती महात्मा गांधी यांच्या हाती आली होती. या दोन्ही नेत्यांकडे तो अभ्यासदृष्टीनं विस्मयानं पाहत होता. पण त्याचा ओढ महात्मा गांधींच्या अहिंसा सत्याग्रहापेक्षा लेनिनचे सशस्त्र क्रांतिकारीकडेच थोडा झुकलेला असायचा. भगतसिंग हा 6 वर्षाचा असतानाच म्हणजे 1913 मध्ये अमेरिकेत हिंदुस्थानातील क्रांतिकारी सॅन फ्रान्सिस्को येथे गदर नावाचे वर्तमानपत्र काढण्याचा निर्णय घेतला आणि तेही पुढे गदर पार्टी म्हणून रूढ झाली. या क्रांतिकारी पक्षाचे अध्यक्ष होते आणि सचिव होते बाबा सोहनसिंग भवना आणि लाला हरदयाळ. या पार्टीने राजकारण धर्ममुक्त केले होते, म्हणजेच पहिल्यापासून त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे तत्व अंगीकारले. हिंदू मुसलमान ऐक्यावर त्यांचा भर होता. पुरुष स्पृश्य भेदभावाला या पार्टीत वाव नव्हता. पक्षाचे सचिव लाला हरदयाळ तर म्हणत की स्वातंत्र्याच्या चळवळीच्या या काळात प्रार्थनेची वेळ निघून गेली आहे, आता तलवार हाती घेण्याची वेळ आली. गदर पार्टीचे कार्यकर्ते स्वतःला अराचकवादी म्हणून घेत होते. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजात आर्थिक समानता आणायची होती. ही पार्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत होती. केवळ भारतातच नव्हे, जगात येथे गुलामी, विषमता आणि पिळवणूक होत होती. त्या देशात क्रांती केलीच पाहिजे असे पार्टीचे धोरण होते. ही गदर पार्टी इंग्रजी सत्तेच्या विरोधात सशस्त्र संघर्षाचं काम करायचे. इंग्रजांना भारतातून हाकलून देऊन येथे अमेरिकेसारखे लोकशाही प्रजातंत्राची स्थापना करण्याचे त्यांचे स्वप्न होतं. त्याचवेळी 1917 मध्ये रशियन क्रांती झाली. त्या क्रांतीने सारा युरोप, आशिया प्रभावित झाला. गदर पार्टी त्यास अपवाद नव्हती. या पार्टीने पहिली महायुद्ध चालू असताना भारतात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता. पण महायुद्ध संपताच म्हणजे 1918 मध्ये इंग्रजांनी ही चळवळ दडपण्यासाठी रौलक ऍक्ट नावाचा राक्षसी कायदा पास केला. या कायद्यातील तरतुदीमुळे इंग्रजी राजकर्त्यांना कोणालाही न्यायालयीन चौकशी न करता तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळाला. त्याचे पर्यवसान 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथील हत्याकांडात झाली. गदर पार्टीच्या लोकांनाही इंग्रज राज्यकर्त्यांनी पकडून तुरुंगात डांबून ठेवली. कित्येकांना जन्मठेपेची आणि फाशीच्या शिक्षा झाल्या. त्या बातम्या ऐकून 12-13 वर्षाचा भगतसिंग दुखाने तळपडत असत होता. इंग्रजी राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्यासाठी त्याचे भाऊ स्फुरण पावत होते. त्याने शाळा सोडण्याचा आणि स्वातंत्र्य लढ्यात झोकून देण्याचा निश्चय केला. जालियनवाला बागेतील हत्याकांडामुळे इंग्रजांची जगभर नाचक्की झाली होतीच. हत्याकांडातील रक्ताने भारतीय तरुणांची माथी भडकली. गावोगावी आणि घरोघरी शाळा कॉलेजातून इंग्रजी राज्यकर्त्यांचा निषेध धिक्कार होऊ लागला. इंग्रजांना हकलून देण्याची चर्चा टिपेला पोहोचली. गांधीजींनी लोकांची नाडी ओळख लढ्यात जास्तीत जास्त भारतीयांना सहभाग करून घेण्याची हीच संधी आहे याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी 10 मार्च 1920 साली पूर्ण असहकाराची गर्जना केली. सरकारी नोकऱ्या सोडा, शाळा कॉलेज बंद करा, कोर्ट कचेरी काम बंद करा, वकिली सनदेचा त्याग करा, सरकारला कर भरू नका, जमीन सारा देऊ नका. या बंद मध्ये शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक आणि सरकारी नोकर बहुसंख्येने भाग घेऊ लागली. अशा वातावरणात भगतसिंग मागे कसा राहणार? त्यांनी 9वीत असताना शाळा सोडली आणि चळवळीत भाग घेण्याचा निर्णय आपला मित्र जयदेव गुप्त मार्फत आपल्या वडिलांना कळवला. भगतसिंगच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही, कारण तेही या चळवळीत सक्रिय होते. स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांसह भगतसिंग सहकाराच्या मिरवणुकात भाग घेऊ लागला. परदेशी कपड्यांची होळी करू लागला. घोषणा देऊ लागला. इंग्रजांची कार्यालये बंद पाडू लागला. इंग्रजांना कसल्याही प्रकारचे सहकार्य न देण्याबद्दल सभेतून तो बोलू लागला. मोर्चे, हरताळ यामध्ये भाग घेऊ लागला. 14 नोव्हेंबर 1921 रोजी आपल्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी खालील मजकूर ताजा कलम मध्ये लिहिला. हल्ली रेल्वे कामगार हरताळ करण्याची तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात हा हरताळ सुरू होईल अशी आशा आहे. यावरून सिद्ध होती की या पूर्ण असहकार चळवळीमध्ये 14 वर्षाचा भगतसिंग फार भारावून गेला होता. सक्रिय कार्य झाला होता. भगतसिंगचं व्यक्तिमत्व भारदस्त आणि प्रभावी असल्यानं या चळवळीत जे काम एखाद्याला पूर्ण करता येत नसे ते काम भगतसिंग यशस्वीपणे पूर्ण करीत होता.
ही चळवळ अशी चालू राहिली अगदी तर इंग्रजांना भारत सोडून जाण्याशिवाय पर्यायच उरला नसता. पण स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाने अचानक नवीन वळण घेतली. पूर्ण असहकाराच्या मिरवणुकीतून लोकसहभाग वाढू लागला. जालियनवाला बागेतील हत्याकांडामुळे लोक भयंकर चिडलेले. मिरवणुकीतील गर्दी मानसशास्त्र इंग्रजांच्या विरुद्ध द्वेषाचं वरचं टोक कधी गाठलं हे पुढाऱ्यांना कळलं नाही. 17 नोव्हेंबर 1921 रोजी मुंबईला निघालेल्या मिरवणुकीतील कर्मचाऱ्यांनी दंगे केले. त्यात इंग्रजी पोलीस अधिकाऱ्यांना जीवन जाळण्यात आलं. 4 फेब्रुवारी 1922 रोजी गोरखपूर जिल्ह्यात चौरीचरा या गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रथम ती ही पूर्णपणे अहिंसक होती. मिरवणूक पोलीस ठाण्याजवळ आली आणि पोलिसांबरोबर काही जणांची बाचाबाची झाली आणि अचानक अहिंसक मिरवणुकीचे रूपांतर हिंसक दंग्यात झालं. कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी 21 शिपाई आणि 1 ठाणेदार यांना पोलीस ठाण्यात बंद केलं आणि त्या पोलीस ठाण्यात आग लावली. हे सारे आगीचे भक्ष्य ठरले. त्यांच्या देहाची क्षणार्धात राग झाली. मिरवणुकीतील लोकांना जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा थोडासा का होईना सूड उगवल्याचा आनंद झाला. या दंग्याच्या बातम्यांची दखल गांधीजींनी घेतली. गांधीजी दुःखी झाली. स्वतः सुरू केलेल्या चळवळीपासून विचलित झाली. याच वेळी 11 फेब्रुवारी 1922 रोजी बारडोली येथील काँग्रेस कार्यकारिणीची बैठक भरली आणि त्यात गांधीजींनी सामूहिक सत्याग्रहाची संपूर्ण असहकाराची चळवळ मागे घेण्याची जाहीर. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती केली की हिंसात्मक चळवळीपासून साऱ्यांनी दूर राहावे आणि रचनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावे. या रचनात्मक कार्यक्रमात चरख्यावर सूत काढणे, राष्ट्रीय शाळा महाविद्यालय सुरू करणं आणि मादक पदार्थ सेवनाला विरोध करून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हाती घेणं इत्यादी सकारात्मक कार्यक्रमात लोकांना गुंतवून महात्मा गांधी पेटलेलं वातावरण अहिंसक व शांत करून पाहत होते. महात्मा गांधीजींचा हा निर्णय त्यांच्या तत्वांशी सुसंगत होता. पण या निर्णयाचे स्वातंत्र्य संग्रामाचा वाढलेला ज्वर एकदम खाली आला. या चळवळीने इंग्रज राज्यकर्त्यांना चळो की पळू करून सोडले होते. हा चळवळीचा ज्वर एखादे वर्ष टिकला असता तर भारताला लवकर स्वातंत्र्य देण्याशिवाय इंग्रजांना गत्यंतर उरलं नसतं. म्हणून गांधीजींची ही चळवळ बंद करण्याचा निर्णय पंडित मोतीलाल नेहरू आणि लाला लजपतराय यांना मुळीच पटला नाही. ते तुरुंगात राहून लंबी चौडी पत्रे लिहून आपली मते जनतेपुढे ठेवी. चौरी चौरा या एका ठिकाणाच्या हिंसेच्या कारणासाठी चळवळीला पर्यायाने देशाला दंड देण्याचा अधिकार गांधीजींचा मुळीच नाही. महाराष्ट्र आणि बंगालमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे हे मत होते. देशातील बहुसंख्यांची हीच भावना. ती भावना साहित्यिक भरतचंद्र चट्टोपाध्याय यांनी पुढील शब्दात व्यक्त केली. महात्मा जी ने भारी भूल की है. इस अवस्था में आंदोलन स्थगित करने का अर्थ है आंदोलन की अपमृत्यु. जन आंदोलन एकदम ही नष्ट हो गया. यह फिर पुनर्जीवित नहीं होगा. सोचा था इस आंदोलन से स्वराज्य निश्चित मिलेगा, पर फिर महात्मा जी ने उसे आरंभ ही नहीं किया. कुछ कांस्टेबल उत्तेजित जनता के हाथ जल मरे. उससे क्या हुआ? इससे ही क्या भारतवर्ष का आंदोलन बंद कर देना होगा. इतने विराट देश के मुक्ति संग्राम में स्वाधीनता का रक्त कमल प्रस्फुटित होगा. इससे कैसा क्षोभ, कैसा दुख, कैसा अनुताप, नॉन वायलेंस अत्यंत पवित्र विचार. लेकिन स्वतंत्रता भी उससे कई अधिक शतगुना पवित्र है. दिल्ली येथे 24 ते 25 फेब्रुवारी 1922 ला काँग्रेस महासमितीची बैठक भरली. त्यातही महात्माजींच्या या निर्णयाला डॉक्टर मुंजेंनी निंदा प्रस्ताव मांडला. तो पास झाला नाही. पण त्या निर्णयाने जहालवादी कार्यकर्ते नाराज झाले. भगतसिंगच्या आजोबांनी गांधीजींच्या या निर्णयाची हसत हसत टर उडवली होती. ते म्हणाले, गांधीजी, आपण तो निर्णय घेण्याच्या दिवशी थांबला असता, तोंड बंद ठेवलं असतं तर काय तुमची मिशा खाली गेले असत्या का? भगतसिंग आणि त्यांचे आजोबा अर्जुनसिंह यांच्या 2 पिढ्याचं अंतर होतं. अर्जुनसिंहांनी गांधीजींच्या नीतीची टर उडवली, पण गांधीजींच्या तत्वांना सोडलं नव्हतं. ते काँग्रेसचे कार्यकर्तेच राहिले. तशीच या तरुण नव्या पिढी प्रतिनिधित्व करणाऱ्या भगतसिंगची मानसिकता नव्हती. भगतसिंगचे तरुण मनातील भावनेच्या तीव्रतेने अत्यंत स्वस्थ केले. ही चळवळ थांबल्यामुळे भगतसिंगची दारुण निराशा झाली. भगतसिंग त्यावेळी केवळ 15 वर्षाचा कोवळा तरुण होता. चौरी चौरा केवळ 22 इंग्रज पोलिसांच्या मृत्यूमुळे एवढी मोठी धडकी भरायला लावणारी महत्वाची चळवळ थांबविण्यात आली. का थांबविण्यात आली? लोकशाही मानणाऱ्या एकट्या गांधीजींनी ती थांबवली. ही बाब एक प्रकारची एका माणसाची हुकुमशाही झाली की 2 वर्षापूर्वी इंग्रज सत्तेने जालियनवाला बागेत हत्याकांड केलं. त्यात तर शेकडो निरापराध माणसं किडेमुंग्या मारावी तशी मारली गेली. त्यावेळी ते का स्तब्ध बसले. त्यांनी इंग्रजी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारून अहिंसा मार्गाने भंडावून का सोडलं नाही? यापूर्वीच क्रांतिकारक करतार सिंह या तरुणाला इंग्रजांनी निर्दयपणे फाशी दिली. अहिंसेचे समर्थन करणारे त्यावेळी तोंड बंद करून का बसलं? मग आताच त्यांना एवढा कुळका का आला? अहिंसा हे तत्व पवित्र आहे, पण ते का निशस्त्र रयतेनं पाळायचं? सशस्त्र असलेल्या इंग्रजांच्या त्यांच्या शिपायांनी ते पाळलं तर त्याला अर्थ आहे. बलवानाची अहिंसा ही खरी अहिंसा आहे. गांधीजींची अहिंसा आदर्श कोटीतील आहे. दुसऱ्याचं मन दुखवणं ते हिंसाच मानतात. ही सामुदायिक असहकाराची चळवळ बंद करून बहुसंख्य भारतीयांची मन त्यांनी रक्तबंबाळ केली नाही काय? कुठं गेलं मग ते त्यांचं अहिंसेचं तत्व?
साध्य पवित्र, मग ते प्राप्त करण्यासाठी साधनच्युतीची काय गरज आहे? शांतीविना जगात कुणाला स्वातंत्र्य मिळाले आहे? शहीद झालेल्या करतार सिंहाचं बलिदान व्यर्थच आहे का? आपले चुलते अजित सिंह, सुफी अंबाप्रसाद आणि रासबिहारी हे हातावर शीर घेऊन लढणारे सारे चूक कसे? अशा प्रकारच्या तर्कशुद्ध विचारांनी भगतसिंगचा माथा भडकला. रक्त सळसळलं, मन पेटून उठलं. त्याने गांधीजींच्या लांब पल्ल्याच्या अहिंसा मार्गापासून स्वतःला दूर केलं. या किशोरी विचारकात परिपक्वता कमी झाली, पण त्यात तथ्यांत नव्हता असं कुणी म्हणू शकणार नाही. यामागे भगतसिंगच्या मनात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी करतार सिंहासारखं बलिदान करण्याचा निश्चय होता. त्यामुळेच असहकाराची आणि अहिंसेची त्यांची निष्ठा कमी झाली. हिंदुस्थानला स्वातंत्र्य आणि तेही लवकर मिळवून द्यायचं असेल तर सशस्त्र क्रांती हा एकच उपाय असल्याची धारणा भगतसिंगच्या मनात पक्की झाली. त्यावेळेपासून त्यांनी त्या मार्गाने आपली क्रांती यात्रा सुरू केली. गांधीजींनी सामुदायिक सत्याग्रह चळवळ बंद केली. त्याबद्दल अनेकांच्या मनात राग होता, पण महात्माजींनी रचनात्मक कार्य करण्याचा आदेश काँग्रेसला दिला. ही बाब मात्र लोकांना आवडली. सर्व देशभर राष्ट्रीय शाळा महाविद्यालय सुरू झाली. कलकत्त्याचे कलकत्ता विद्यामंदिर, अहमदाबादला गुजरात विद्यापीठ, काशीला काशी विद्यापीठ, पुण्याला डेक्कन एज्युकेशन संस्था तर साताऱ्याला रयत शिक्षण संस्था सुरू झाल्या. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी लाहोरला तसेच राष्ट्रीय शिक्षण देणारे नॅशनल कॉलेज सुरू केले. हे स्थापन करण्यात पंजाब केसरी लाला लजपतराय हे प्रमुख होते. तेच विद्यार्थ्यांना शिकवायचे. ज्या विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलनात भाग घेण्यासाठी शाळा कॉलेजेस सोडल्या होत्या, अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात होता. अशी राष्ट्रीय कॉलेजेस सरकारी कॉलेजपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. या राष्ट्रीय कॉलेजात शिक्षणाचा उद्देश भारताचा इतिहास आणि सामान्य माणसाची प्रगती, पारतंत्र्य विरुद्ध चेतावणी, भारत स्वातंत्र्याबद्दल चाड, आवड, समाज परिवर्तनासाठी लढा, स्वातंत्र्य चळवळीसाठी इतिहास आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांती कशी करावी विषयाचे अध्यापन केले जात असे. या राष्ट्रीय कॉलेजात शिकवण्यासाठी प्राध्यापकही ध्येयवादी आणि क्रांतिकारी नेते होते. कलकत्त्यात सुभाषचंद्र बोस, साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय तर लाहोरमध्ये आचार्य जुगल किशोर, भाई परमानंद, श्री जयचंद्र विद्यालंकार, हिंदी साहित्यिक श्री उदयशंकर भट्ट आणि छबिलदास हे प्राध्यापकांचे काम करत होते. हे प्राध्यापक खरे तर स्वातंत्र्य चळवळीमधील मान्यवर नेते. हायस्कूलमध्ये असताना भगतसिंग हा वाचनवेडा होता. स्वातंत्र्य मिळवण्याच्या विचारानं भारावून गेला होता. शाळा सोडून त्यानं सहकार आंदोलनातही जिद्दीनं भाग घेतला. गांधीजींनी हे आंदोलन थांबवल्यामुळं तोही अस्वस्थ झाला होता. त्याचे विचार बदलत आले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी कामगारांची समाजवादी सत्ता भारतात यायची असेल तर फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांतीप्रमाणे सशस्त्र उठाव केला पाहिजे. अहिंसा सोडून त्यासाठी हिंसेचा मार्ग पत्करला पाहिजे. या विचारापर्यंत तो येऊन पोहोचला होता. त्या दृष्टीने त्याचे वाचनही चांगलं होतं. भगतसिंगचे वडील श्री किशन सिंग आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल जागृत होते. भगतसिंग केवळ 8वी पास झाली होती. त्याला कॉलेजात प्रवेश कसा मिळणार या चिंतेत ते होते. म्हणून त्यांनी भगतसिंगला भाई परमानंदांकडे नेलं. परमानंदांनी भगतसिंगच्या ज्ञानाची परीक्षा घेतली. भगतसिंग इंग्रजी विषयात थोडे कमजोर होते, पण इतिहास, राज्यशास्त्र आदी विषयात ते चांगले तयार असल्याचे परमानंदांच्या लक्षात आलं. या विषयाची भगतसिंगनं वाचलेली पुस्तकं आणि त्याला पुस्तकांबद्दल त्याची जाण, त्याची तीव्र बुद्धी, त्या स्वातंत्र्याबद्दलची क्रांतिकारक मतं आणि आदर्शवादी दृष्टिकोन याची कल्पना परमानंदांना त्यांच्याबरोबर चर्चेनंतर आली. म्हणून त्यांनी केवळ 8वी पास असलेल्या भगतसिंगला कॉलेजमध्ये प्रवेश दिला. सुरुवातीला भगतसिंगला शिक्षण घेताना थोड्या अडचणी आल्या, पण भगतसिंग आत्मविश्वासाने अभ्यासाला लागला. चिकाटीने परिश्रमाची त्याने कास धरली आणि थोड्याच दिवसात वर्गातील इतर विद्यार्थ्यांबरोबर आला. तो सर्वांचा आवडता विद्यार्थी बनला. भाई परमानंद यांच्या साधेपणाने भगतसिंग प्रभावित झाला होता. विशेषतः प्राचार्य जयचंद्रजी विद्वत्ता आणि क्रांतिकारी विचाराकडे तो आकर्षित केला गेला. जयचंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मनातील हिंसा, अहिंसा, साध्य गाठण्यासाठीची साधनसूचिता आदी विषयांवर शंका कुशंका पार वितळून गेल्या. भगतसिंगने त्यांच्या मार्गदर्शनानुसार ड्रेनबिनची माय फाईट फॉर आयरिश फ्रीडम, मॅझिनी आणि गॅरिबाल्डीची जीवनचरित्र, फ्रान्सची राज्यक्रांती, रुसो आणि व्होल्टेयरच्या क्रांतिकारी विचारांची पुस्तके, क्रांतिकारी साहित्य, रशियन क्रांतिकारांचे चरित्र वाचून काढली. दादाजी सन्याळ यांची क्रांतीच्या विचाराने भारलेली आपबीती
आणि बंदी जीवन ही पुस्तकं तर त्याने पुन्हा पुन्हा वाचली होती. याचबरोबर भगतसिंगनं रौलट ॲक्ट कमिटीचा अहवालही बारकाईनं वाचला होता. रौलट ॲक्ट कमिटीनं आपला अहवाल राक्षसी रौलट ॲक्ट बिल बनवण्यासाठी जरी लिहिला होता तरी त्यात लेखकांनी भारतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेल्या सशस्त्र क्रांतीचे सविस्तर विवरण केले होते. हे विवरण जरी भारतीयांचा अपराध सिद्ध करण्यासाठी केलं होतं तरीही लेखकांच्या दृष्टिकोन वास्तववादी होता. वर्णने खरी होती. हा अहवाल वाचून वाचकांना क्रांतिकारकाबद्दल अभिमान वाटायला लागला. भगतसिंगला तर हे क्रांतिकारक पथावरील त्यांचे आदर्श वाटाडे भासले. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य लवकर मिळणार नाही हे त्यांचं मत पक्क झालं. याच काळात भगतसिंगचा परिचय उत्तर प्रदेशचे कामगार नेते श्री राजाराम शास्त्री यांच्याशी झाला. राजाराम शास्त्री कॉलेजमध्ये शिकवत असतानाच ते द्वारकादास ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असायचे. तेथील पुस्तके भगतसिंग वाचायचा. मित्र प्राध्यापकाबरोबर वादविवाद करायचा. या वादविवादात भगतसिंग नेहमी सशस्त्र उठाव आणि समाजवादकांचा पुरस्कार करायचा. समाजवाद हे त्याचे साध्य होते तर सशस्त्र उठाव त्याचे साधन होते. भगतसिंगचे मत कार्ल मार्क्स आणि अराजकवादी बकुनीन अभ्यासल्यानंतर झाले होते. असे क्रांतिकारक आपल्या ध्येयपूर्तीसाठी बलिदान करण्यासही तयार असत हे त्याच्या मनावर पक्क बिंबवलं. याच द्वारकादास ग्रंथालयातून भगतसिंगला एका पुस्तकात आतंकवादी नवयुवक वेलोआचे मनोगत वाचायला मिळालं. वेलोआने कोर्टात ते व्यक्त केलेलं होतं. वेलोआचे हे निवेदन पुढील प्रमाणे होतं. मी ट्रेड युनियन संघटना बांधल्या, सार्वजनिक ठिकाणच्या सभेत व्याख्याने दिली, शांततेच्या मार्गाने मिरवणुका काढल्या, पण श्रमिक वर्गाच्या कष्टकऱ्यांच्या होणाऱ्या या शोषणाबाबत आवाजही भांडवलदारी वर्गात कानावर काहीच परिणाम करू शकला नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला की फ्रान्सच्या असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणावा. त्यामुळे जरी राज्यकर्ते जागे होते, बहिऱ्यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजाची गरज आहे. हा विचार करून मी फ्रान्सच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. जेव्हा हे निवेदन भगतसिंगने वाचले तेव्हा त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. हे निवेदन त्यांनी पुन्हा पुन्हा वाचले. वेलोआचे हे निवेदन त्याच्या हृदयात जाऊन पक्के बसले. 15 वर्षाचा हा तरुण वेलोआचा भक्त बनला. फ्रान्सचा आतंकवादी नवयुवक वेलो हा भगतसिंगचा आदर्श सूर्यच बनला. भारतातील शेतकरी, कामगारी, कष्टकरी, दलित आणि शोषित लोकांचा दर्दभरा आवाज इंग्रजांनी राजकर्त्यांच्या कानाची रंध्रे फाडून आरपार जावा यासाठी वेलोआप्रमाणे कर्तृत्व करायचा त्याने दृढ निश्चय केला. वेलोआ त्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गाचा मंत्रदाता, प्रेरणाशक्ती बनला होता. त्याच दरम्यान भगतसिंग प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांना भेटला होता आणि म्हणून तो क्रांतिकारी दलाचा सदस्यही झाला. कॉलेजमध्ये असताना भगतसिंग यांनी नाटकात सम्राट चंद्रगुप्ताची भूमिका घेतली. भगतसिंग यांचा अभिनय इतका चांगला होता की भाई परमानंदांनी व्यासपीठावर जाऊन त्यांना कडकडून मिठीच मारली आणि म्हणाली, माझा भगत खरोखरच भविष्यात थोर पुरुष होशील. अशा तऱ्हेने कॉलेजची 2 वर्षे पूर्ण केली आणि सन 1923 मध्ये ते BAच्या वर्गातील अभ्यासक्रमात दंग झाली. त्याच वेळी त्यांचे आई वडील त्यांचे लग्न करावे याचा बेत आखत होते.